साहेब आता 24 तासानंतर काय दिसणार ब्लडमध्ये, परंतु आमच्या मनात काय होता ते फक्त आमच्या मनात होता. मी त्यांना फक्त सांगितले की आपण घ्या, नंतर सांगू काय करायचं. घाबरू नका किंवा आपले मनात काही संभ्रम ठेवू नका की शहरात काही कोयता गँग सारखे गँग आहे. तुमचेकडून काही चूक किंवा तुमचे मेंबर्सकडून काही चूक झाली तर ते जे सो कॉल्ड लीडर आहे त्याचे गँगचे, त्यांना आम्ही सोडणार नाही. आमचे दृष्टिकोनातून कोणी मोठा दादा काका नसते. कॅमेरा समोर थोडासा फॉर्मल राहावा लागते आणि इनफॉर्मल पण वेळ आहे. ज्यावेळी कॅमेरा नसते त्यावेळी इनफॉर्मल पण असते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कोणा कार्यकर्त्याला मारहाण झाली होती, एका गुंडाने केलेली होती, कारवाई झाली, पण अशी ट्रीटमेंट सामान्य माणसाला पण मिळते का? लोकांना पूर्णपणे अधिकार आहे, लोकांनी करावी. आम्हाला काही लपवाछपवी करायचे नाही. आम्ही पब्लिक सर्वंट आहे, आम्ही ओपन बुक आहे, ओपन किताब आहे. लोक जे करायचे ते आपण रेकॉर्डिंग करू शकते. आता छावा एक बघायसाठी जायचे, परंतु वेळ मिळाला नाही. परंतु वेब टी व्ही वगैरे मी एकदमच बघत नाही, वेळच नाही आहे टी व्ही बघायचे. तर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जर आम्ही सिलेक्ट झाले नसतील तर बहुतेक आम्ही एक लॉयर ॲडव्होकेट प्रोफेशनमध्ये राहतो, कारण ती एक फील्ड आणखी आहे जे मला आवडते. लोकांकडून नियम कायद्याचे अंमलबजावणी स्वतःहून व्हॉलंटरीरित्याने होऊ लागले तर ओव्हरऑल समाज आणि शहर आपोआप एक डिसिप्लिनचे चित्र दिसते. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाचे गेल्या वर्षभरामध्ये जे काही गाजलेले अधिकारी आहेत त्याच्यामध्ये अमितेश कुमार यांचं नाव सर्वात टॉपवरती आहे आणि त्यांचीच गेल्या वर्षभरातली कारकीर्द, त्याच्या आधी जे त्यांची गाजलेली सगळी खटल्यांची किंवा एकूण सगळी मालिका, आणि यासोबतच अमितेश कुमार हे व्यक्ती म्हणून आणि त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे हे देखील आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. सर, पुण्यामध्ये 1 वर्ष आणि 1 महिना तुम्हाला झालेला आहे. काय पुण्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं, काय तुम्ही अचीव केलं असं तुम्हाला वाटतं? धन्यवाद योगेश कुटे साहेब. खरं बरेच दिवसापासून इच्छा होती आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये बसायची, परंतु संधी मिळाली नाही. आज ते संधी आलेली आहे. सर्वांचे धन्यवाद, आपली पूर्ण टीमची धन्यवाद. सर्व जे व्ह्युअर्स आहे त्यांना शुभेच्छा. आणि खरं अत्यंत चांगली हे 1 वर्षाचे वरचे कालावधी पुण्याला राहिलेली आहे. पुण्यात या भागात हे आमची प्रथमच, आमची 30 वर्षाची पोलीस सेवेमध्ये आमची नोकरी झाली आणि त्यामध्ये प्रथमच वेळी पुण्याला काम करायची संधी मिळालेली आहे. आणि खरं अत्यंत चांगली एक एक्सपिरियन्स इथे पुण्याला आलेले आहे. अत्यंत प्रोफेशनल हे पुणे शहर पोलीस दल आहे. याचे सर्व जे कार्यक्षमता आहे हे पूर्वी पण सिद्ध झालेली आहे. अशा प्रकारची ओळख एक पुणे शहर पोलीस दलांची आहे. पुणे शहर आणि पुणेकर नागरिक हे अत्यंत एक एलिट क्लास, एक पुणे एक सांस्कृतिक राजधानी, एक एज्युकेशनल हब, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट. ज्यावेळी आम्ही लहान मुलं गावात पटण्याला होतो, दिल्लीला शिकत होते, त्यावेळी पुण्याचे फक्त एक नाव ऐकायचे की पुणे एक अत्यंत डेव्हलप्ड शहर आहे. देशाचे म्हणजे मुंबई आणि काही इतर मेट्रोजचे व्यतिरिक्त पुण्याची एक लौकिक होती. आणि खरं एक अत्यंत चांगली संधी मिळाली की पुण्याला पुणे पोलीस आयुक्त म्हणून सेवा देण्याची एक आम्हाला संधी मिळाली. आम्ही सर्व पुणेकरांना हार्दिक धन्यवाद देतो. आणि खरं सुरुवातीला एवढेच सांगतो की पुणेकरांचे सुरक्षा, पुणेकरांचे सेफ्टी, पुणे शहरमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहणे, गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण करणे, वाहतुकीची समस्याला मध्ये सुधार आणणे, ही सर्व काही आमचे प्राधान्याचे विषय आहे. आणि त्यासाठी आम्ही आमचे पूर्ण पोलीस दल पूर्णपणे प्रोफेशनलरित्याने त्या दृष्टिकोनातून काम करते. सर, तुम्ही इतक्या शहरांमध्ये तुमची नोकरी झाली, 30 वर्ष सगळा एक्सपिरियन्स आहे, पण या सगळ्या कालावधीमध्ये पुण्यामधलं जे प्रकरण गाजलं ते म्हणजे तुमच्याही कारकिर्दीमधलं मला वाटतं ते अतिशय ज्याचं मीडिया हाईप आपण जो म्हणूया तो त्या पद्धतीचा होता. आणि तो पोर्श
अपघात प्रकरण जे होतं तेव्हा असं अनेकांना वाटत होतं. आणि तुमचं एक भाषण मी ऐकलं जेव्हा तुमचा पोलीस दलाचा कार्यक्रम होता आणि मुख्यमंत्र्यांसमोर आणि इतर जे सगळे डिग्निटरीज होते त्यांच्यासमोर देखील ठणकावून सांगितलं की कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही हे तुम्ही पोर्श प्रकरणातनं दाखवून दिलं. तर खरोखरीच पोर्श प्रकरणामध्ये तुमच्यावर काही दबाव तेव्हा सुरुवातीला होता का आणि नंतर तो दबाव तुम्ही झुगारला का? पुण्या पोर्श केस जे इनफेमस पोर्श केस म्हणतो ते अत्यंत संवेदनशील घटना, ज्यामध्ये आम्ही स्वतः त्या घटनेवर अत्यंत संवेदनशील होतो. कारण एक 2 इनोसेंट व्यक्तीची त्यामध्ये जान गेली होती आणि एक श्रीमंत कुटुंबाचे मुलं करून रॅश ड्रायव्हिंग, दारू पिऊन गाडी चालवणे, अशा प्रकारची जी घटनाक्रम घडली होती. आणि त्यामध्ये जे इनिशियल रिस्पॉन्स काही तासात, सुरुवातीचे काही तासात पोलीसचे होते, स्थानिक पोलिसांचे होते, त्यावर मी समाधानी नव्हतो. बरं. आणि खरं या केसमध्ये आम्ही जिद्दीने की यामध्ये जे काही घडले त्या काढायचे आणि सख्तचे सख्त सजा आरोपीला व्हायला पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही ज्यावेळी आम्हाला त्या रविवारी सकाळी 9 वाजताचे सुमारास समजला त्यापासून आम्ही त्या मार्गावर होतो. आणि खरं तर त्या दिवशीचे सुरुवातीचे काही तासात जे आम्ही सेकंड ब्लड सॅम्पल घेण्याचे निर्णय घेतले त्याच म्हणून वरून कितके मोठा यामध्ये षड्यंत्र होता या समोर आला. या प्रकरणात थोडं फक्त इंटरप्ट करतो की सेकंड ब्लड सॅम्पल घ्यावा हे तुम्हाला केव्हा जाणवलं आणि ते तुमचा निर्णय कसा झाला त्याचं खरं मला उत्तर हवं आहे की तो एकदम गेम चेंजर ठरला सगळ्या या केसमध्ये. बरोबर आहे. मी ज्यावेळी सकाळी आम्हाला घटनाक्रम समजला, 1 तासाचे आम्ही आढावा घेतले आणि मला लक्षात आला की यामध्ये काही ना काही गडबड चालू आहे किंवा गडबड होण्याची शक्यता आहे आणि त्याचे प्रयत्न आहे. म्हणून आम्ही आमचे जे पद्धत आहे, आम्ही इन्फॉर्मेंट्स वेगवेगळे ठिकाणी पाठवले की फॅमिलीवर वॉच ठेवा आणि काय चालू आहे ते हे यावर बारकाईने लक्ष ठेवा. काही आम्हाला संदेह, काही घटनाक्रम ससूनला चालत असल्याचे जे आमची गोपनीय खबरीकरून माहिती आली त्यावरून आम्हाला शंका आला की काहीतरी गडबड चालू आहे. परंतु ब्लड सॅम्पल बदलून घेतील हे मला सपना पण आला नव्हता, कारण आमचे 30 वर्षाच्या आयुष्यात अशा घटना कधी समोर आलेली नाही. तरी पण ही ज्यावेळी ही काहीतरी गडबड चालू आहे आम्हाला शंका होती. नंतरची जी घटनाक्रम झाली ज्यामध्ये आम्ही नॉन बेलेबल सेक्शन अप्लाय केल्यानंतर पण त्यांना बेल मिळाली आणि संध्याकाळी त्यांचेकडून फॅमिलीकडून एक सेलिब्रेशन सारखे बाईट्स इत्यादी की आम्हाला बेल मिळाली आणि अशा की आम्ही जिंकलो. त्यावेळी एक जिद्दनी आणि एक ऑप्टिमिझमनी एक काही जसे आम्ही म्हणतो की बरेचशी काही करायचे यांच्याविरुद्ध, त्यामध्ये एक स्टेप जसे आम्ही त्यांच्यावर एक गुन्हा दाखल केले, जुवेनाईल जस्टिस ॲक्टचे वेगवेगळे कारवाई त्या रात्री झाली आणि त्याचमध्ये एक स्टेप म्हणून आम्ही त्यांचे सेकंड ब्लड सॅम्पल घेण्यासाठी त्यांना ऑन द चेक हॉस्पिटलला पाठवले. आणि नंतर त्या ब्लड सॅम्पल आम्ही सेकंड घेतले म्हणून आमच्यावर टीका भरपूर झाली, वैयक्तिकरित्याने टीका झाली, कारण मी ओनअप केले होते. कारण ज्यावेळी आम्ही सेकंड ब्लड सॅम्पलसाठी रात्री आमच्या अधिकारीला सांगत होते त्यावेळी आमचे अधिकारी पण तशा प्रकारचे एक त्यांचे बॉडी लँग्वेज होती की साहेब आता 24 तासानंतर काय दिसणार ब्लडमध्ये. परंतु आमच्या मनात काय होता ते फक्त आमच्या मनात होता. मी त्यांना फक्त सांगितले की आपण घ्या, नंतर सांगू काय करायचे. आणि त्या सेकंड ब्लड सॅम्पलवरून वैयक्तिक टीका पण झाली, कारण मी ओनअप केले होते की हो आमच्या आदेशाने झालेली आहे. आणि नंतर आम्ही त्याचे DNA केले आणि बाकी सगळी गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. परंतु या प्रकरणात करप्शन सिस्टममध्ये आहे. मेडिकल असतील, इतर वेगवेगळे फील्ड, स्थानिक लेवलवर पण काही सुरुवातीच्या काळात काही गडबडी होण्याची प्रयत्न झाला होता हे पण दिसते. परंतु त्याच सिस्टमनी, त्याच पोलीस यंत्रणाने ही पूर्ण प्रकरण उघडकीस आणले. आणि खरं जर सेकंड ब्लड सॅम्पल घेतला नव्हता तर प्रॉबेबली आरोपी 2-4 दिवसाच्या आत सगळे फॅमिली बाहेर असतील आणि ही प्रकरणमध्ये आम्हाला एक सेन्स ऑफ फेलियर जाणवे असतील की काही आम्ही करू शकले नाही. कारण शेवटी जुवेनाईलबद्दलचे कायदा आहे, जुवेनाईलला जास्ती दिवस आतमध्ये ठेवता येत नाही, ती कायदा आहे. परंतु जुवेनाईल सोबत जे त्यांचे आई वडील, त्यांचे फॅमिली जे त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करून
पैशाची जोरावर क्रिमिनल जस्टिस सिस्टम सोबत खिलवाड करण्याची जी प्रयत्न केले ते त्यांना आम्ही दाखवून दिलेले आहे. आणि खरं यामध्ये कधीही दबाव आमचेवर 1% पण नव्हता. खरा सांगायचे तर शासन भक्कमपणे आमचे बाजूने उभे होता. शासनाचे मान्य मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय स्वतः पोलिसांचे जे पद्धत जे काम त्या प्रकरणात जसे हाताळले ते प्रोफेशनली आणि लीगली बेस्ट पॉसिबल पाथ होता. आणि त्याचे नतीजा आज आहे की आज 9 महिन्याचे सुमारास झाले असतील. 10 आरोपी, ज्यामध्ये आरोपीची आई, आरोपीचे वडील, ते डॉक्टर्स, ते मिडलमॅन, इतर जे मुले होते त्यांचे वडील, त्यांचे नातेवाईक, असे 10 आरोपी आज 9 महिन्यापासून आम्हाला आत ठेवण्यात यश मिळालेली आहे. बेल शेवटी कधी मिळेल, कारण बेल कधी ना कधी भेटणार. बरोबर. परंतु आमचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे की इकॉनॉमिक स्ट्रेटा आरोपीचे काहीच असतील. ओके. रूल ऑफ लॉ पॅरामाउंट आहे, रूल ऑफ लॉ सुप्रीम आहे. कोणी रूल ऑफ लॉशी, क्रिमिनल जस्टिस सिस्टमशी खिलवाड करू शकत नाही, हे आम्हाला दाखवण्याची प्रयत्न होती आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणे आम्हाला यश मिळालं. सर, त्याच्यानंतरचा एक थोडासा एक इफेक्ट असा होता की एकूणच पुण्याची सगळी म्हणजे बेकायदा संस्कृती, म्हणजे पब असतील, हे असतील, त्याच्यावर पण तुम्ही कठोरपणे प्रहार केले. त्यांना वेळेचं बंधन लावण्यासाठी तुम्ही एकदम कठोर झाला. आता तो कठोरपणा आजही कायम आहे का? बरोबर आहे. आपण ज्यावेळी आम्ही इथे कारभार घेतले होते आणि जे पब आणि बार 3-3, 4-4, 5-5 वाजेपर्यंत चालायचे, त्यामध्ये इतर काही गोष्टी व्हायचे, याबद्दल आम्ही प्रथम महिन्यात एक डिटेल गाईडलाईन इश्यू केले होते. आम्ही बारवाल्यांची बैठक घेतली होती, त्यांना समजवण्याचे प्रयत्न केले होते. काही प्रमाणात त्यावेळी पण सुधार झाली होती. परंतु तरी पण जशा पाहिजे तशा प्रकारचे सुधार दिसली नव्हती. पोर्श केसमध्ये पण जर बघितले तर वेळेचे जे एक इश्यू होता, यामध्ये पण वेळेचे आत भौतिक बंद होत होता 10-15 मिनिट इकडे तिकडे. या प्रकरणात पण असेच लक्षात आला की वेळेवर बंद होत होता. परंतु इतर गोष्टी जसे जुवेनाईलला दारू देणे, सर्व करणे, किंवा इतर जे काही रस्त्यावर म्हणजे आवाज बाहेर येणे, ही अशा प्रकारचे भरपूर तक्रार यायचे. त्यामध्ये खरं तर पॉर्श केस नंतर पोलिसांची तर कारवाई आणखी कडक झालीच. इतर विभागाची कारवाई पण आणखी कडक, एक्साईज असतील, रेव्हेन्यू मशिनरी, जे संबंधित यामध्ये प्लॅनिंग बॉडीज, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, याची कारवाई पण सक्त झाली. आणि त्याचबरोबर सर्वात मोठा की लोकांमध्ये एक जाणीव, एक सेन्सिटिव्हिटी आला. या केसमध्ये एक दुसरा फायदा झालेला आहे की आज जर आपण अनऑफिशियली एक आम्ही फीडबॅक घेतले होते, आज जुवेनाईल मुले किंवा लहान मुले गाडी मागत पण नाही आईवडिलांकडून, आणि आईवडील देत पण नाही. आणि एक्झाम्पल देते की बघा, एका जुवेनाईलमुळे आईवडील 9 महिन्यापासून आतमध्ये आहे. तर जुवेनाईल्समध्ये भरपूर प्रमाणे डिसिप्लिन्ड अप्रोच पण आलेली आहे अशा दिसते. आणि त्याचबरोबर ड्रंक अँड ड्रायव्हिंगचे प्रमाणमध्ये मोठ्या प्रमाणात कमी आलेली आहे, हे पण दिसते. आता 100% बंद झाले अशा मी काही हे क्लेम करत नाही, परंतु त्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं. तर खरं यावेळी लोकांकडून नियम कायद्याचे अंमलबजावणी स्वतःहून व्हॉलंटरीरित्याने होऊ लागले, तर ओव्हरऑल समाज आणि शहर आपोआप एक डिसिप्लिनचे चित्र दिसते. आणि पुणे पोर्श केसमध्ये प्रशासकीय विभागाने जर कारवाई केली आणि चांगली कारवाई त्यांनी केली, परंतु त्याचबरोबर जी पब्लिकनी व्हॉलंटरीली चांगल्या कंप्लायन्स सुरू केली, त्याचे एक परिणाम आहे की या विषयावर जे पबचे एक वाईट संस्कृती बद्दल पुणे कुप्रसिद्ध होत होता, ते आज मार्गीवर आहे. आणि पोलिसांची भूमिका एकदम क्लिअर आहे की यामध्ये 0 टॉलरन्स आहे. कोणी उशिरापर्यंत चालवला किंवा कोणी जुवेनाईल्सला दारू वगैरे किंवा एंट्री अलाउ केला, ही 2-3 गोष्टीवर, किंवा ड्रंक अँड ड्रायव्हिंग झाली, या 2-3 गोष्टीवर स्ट्रिक्ट नो आहे आणि 0 टॉलरन्स आहे. आणि ती भूमिका आज पण आहे
आणि पुढच्या काळात करायचे तर आणखी कडक होईल, यामध्ये कोणताही ढीलचे प्रश्न नाही. प्रश्न नाही. सर, आणखीन एक तुमच्या काळातली केस होती, म्हणजे ड्रगची केस होती की जवळपास 3,500-4,000 कोटी रुपयांचं ड्रग, ते सगळं तुम्ही मिळवलं होतं, तो साठा हस्तगत केलेला होता. त्या केसचं आता पुढे काय झालेलं आहे आणि नक्की त्यातनं ते सगळं नेक्सस ओपन झालं आहे का? हो, बरोबर आहे. ड्रग केसमध्ये आपल्याला कल्पना आहे की एक छोटीशी कन्साइनमेंट चे धागा धरून आम्ही म्हणजे 500 ग्रामची सुरुवातीचे कन्साइनमेंट जप्त झाली होती आणि त्यावरून 48 तासाचे आत आम्ही अंदाजन 1800 किलोचे साठा पुण्या ग्रामीण, सांगली, दिल्ली इथे वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून आम्ही जप्त केला होता. ते केसमध्ये काही इंटरनॅशनल लिंकेजेस भेटला होता, म्हणून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो केंद्रीय एजन्सी जी आहे त्यांनी तपास घेतला होता. त्यांच्याकडे तपास आहे आणि काही आरोपी ज्यामध्ये एक ब्रिटिश नॅशनल पण होता, ते फरार आहे. त्याच्यावर LOC लुकआउट सर्क्युलर पण इश्यू करण्यात आलेली आहे. त्यांना अटक करण्याची प्रयत्न एजन्सीजकडून सुरू आहे. आणि ड्रग साठा जे आमच्याकडे पडलेले आहे त्यांना नाश करायसाठी आमची प्रक्रिया त्यांच्यासोबत कोऑर्डिनेटेड अप्रोचनी सुरू आहे आणि लवकरात लवकर ही ड्रग साठा आम्ही नाश करू आणि लोकांना एक ड्रग फ्री शहर, ड्रग फ्री समाज, ड्रग फ्री पुणे याच्यावर एक पुढे आणखी जोरात जायचे आहे. या संकल्पनेतून आम्ही पुढे कारवाई करू. सर, आणखीन एक पुण्यामध्ये एक जो शब्द कॉईन झाला आहे, तो म्हणजे एक कोयता गँग. म्हणजे कुणी काहीतरी उठता आणि त्याला गँग, ती गँग अशी काही ऑर्गनाईज असं काही नाही आहे. पण याच्याबद्दल तुमचं स्ट्रीट क्राईमबद्दल तुमचं पॉलिसी काय आहे आणि काय धोरण दिसतंय? एक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की पुणे शहर एक मोठा शहर आहे. यामध्ये मायग्रेटरी पॉप्युलेशन आहे. ओव्हरऑल जे एक्स्ट्रेनियस सर्कमस्टान्सेस आहे किंवा इतर कुठेही क्राईम 100% संपू शकत नाही. बरोबर. क्राईमला कंट्रोलमध्ये, क्राईमला नियंत्रणमध्ये ठेवणे आणि क्राईमला उघडकीस आणणे, क्विक रिस्पॉन्स, लोकांचे अडीअडचणी तात्काळ रिस्पॉन्ड करून दूर करणे हे पोलिसांचे प्राथमिकतेचे विषय असते. पुणे शहराला मागचे 1 वर्षाचे जर क्राईमचे स्टॅटिस्टिक्स आम्ही बघितले तर मर्डरचे रेटमध्ये प्रतिमाह दरमध्ये 17% यावर्षी मागचे 3 वर्षीचे तुलनात झालेली आहे. अटेम्प्ट टू मर्डर्समध्ये 34% तशी घट आहे. मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर हे जे सर्वात सिरियस ऑफेन्स पोलीसचे क्राईममध्ये रँकिंग असते आणि क्राईमच्या दृष्टिकोनातून होतो, त्यामध्ये इतके मोठ्या प्रमाणात घट हे प्रोफेशनल कारवाई आणि अत्यंत मेहनतीने जे पोलीस दल काम करत आहे त्याचे एक रिझल्ट आहे. त्या रिझल्ट जरी डिक्लायनिंग ट्रेंड दिसते आणि ते एक चांगली ऑप्टिमिझमची गोष्टी आहे, परंतु आम्ही ते पुढचे काळात आणखी खाली घेऊन जाऊ या दृष्टिकोनातून आमचे काम सुरू आहे. आपण सांगितले कोयता गँग, इथे एक टर्म कसे काय कॉइन झाला हे काही वर्षापासून हे वर्ड कॉइन झालेले आहे आणि कोयता गँग म्हणजे बाहेरचे लोक जे ऐकतात त्यांना वाटते की शहरात काही कोयता गँग म्हणून काही गँग आहे, काही फिक्स्ड टोली आहे आणि या टोलीमध्ये काही 100-200 आका दादा काही लोक असतील आणि ते कोयता घेऊन फिरतात आणि शहराला धुमाकूल करतात. अशा प्रकारचे एक चित्र निर्माण झालेली आहे. आता कोणाकडून झालेली आहे त्याबद्दल काही टिप्पणी करणे, त्याबद्दल काही चर्चा करणे हे आमचे मुद्दा नाही आहे. फक्त आम्ही एवढेच सांगतो, शहरात कोणताही अशा कोयता गँगसारखे गँग अस्तित्वात नाही. काही शार्प वेपननी काही घटना घडत असतात, त्यांना इथे टर्म कोयता म्हणून दिलेली आहे. कोयता म्हणून काही सांगायचे असतील तर काही म्हणजे एक अशी टर्म झालेली आहे की TRP पण जास्ती चांगली भौतिक असतील, परंतु शहरात अशा कोणताही कोयतासारखे गँग नाही. आणि कोयता हे काही म्हणजे सगळे केसमध्ये कोयता वापर होतो अशा नाही आहे. काही केसेसमध्ये कोयता डेफिनेटली वापर होतो, परंतु ते इंडिव्हिज्युअल आरोपी असते, काहीचे रेकॉर्ड असते, काहीचे रेकॉर्ड नसते. त्यांचे कृत्याला कसे धडा त्यांना शिकवायचे, त्यांचे क्रिमिनॅलिटी विरुद्ध कशी दणका द्यायची,
ते सर्व प्रकरणात सर्व उपाययोजना पोलीस दलांकडून सुरू आहे. आमची आग्रह लोकांना, पुणेकरांना हेच राहील की साहेब, कोयता गँग यावर अशा काही आपण घाबरू नका किंवा आपले मनात काही संभ्रम ठेवू नका की शहरात काही कोयता गँगसारखे गँग आहे. अशा कोणताही गोष्टी शहरात नाही आहे. ओके. आम्ही तुमचं अनेकदा पाहतो लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं जे म्हणतो, अनेकदा पाहतो. म्हणजे कोणताही गुन्हा असेल तर तुम्ही स्वतः उत्तरं देता प्रेसला, स्वतः पुढे त्याच्यावरती असता. आता स्वारगेटच्या केसमध्ये पण तुम्ही स्वतःहून सांगितलं, स्वतःहून अगदी टीम पाठवल्या, हे पाठवल्या. पण त्या स्वारगेट जी रेप केस आपण जे आत्ता हे झालेलं आहे, त्याच्यामध्ये अनेकांना वाटतं काहीतरी फिशी आहे, काहीतरी टेक्निकली काही आहे का? तर त्याचा तुमचा जो प्राथमिक तपास आहे तो काय सांगतोय? किंवा बचावाच्या वकिलांनी ज्या पद्धतीने दावे केले बचावाचे वकील किंवा आरोपी सर्व केसमध्ये त्यांचे आरोपी आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करते, ते स्वाभाविक आहे, ते त्यांचे अधिकार आहे. पोलीस दलांना, पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीचे काम आहे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून एक वॉटरटाईट केस, एक फॅक्च्युअल स्थिती जाणून वॉटरटाईट केस आरोपी विरुद्ध तयार करणे. या केसमध्ये आमच्याकडे आरोपी विरुद्ध भक्कम पुरावा उपलब्ध आहे. त्याचे सगळे कंपायलेशन सुरू आहे. 14 दिवसाची कस्टडी, पोलीस कस्टडी आरोपीची भेटलेली आहे. आमचे प्रयत्न आहे की अत्यंत टेक्नॉलॉजी बेस्ड एव्हिडन्सनी 14 दिवसाचे आतच आम्ही इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट करू आणि लवकरात लवकर त्यांचे पोलीस कस्टडी संपली की त्याच्यानंतर लवकरात लवकर चार्जशीट करून फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे केसला घेऊन जाऊ. यामध्ये लोक म्हणजे ते काही लोक बचाव पक्ष काय बोलतात त्यावर लोकांना काही विश्वास ठेवणे आणि जास्ती चर्चा करणे हे योग्य आणि संयुक्तिक नाही आहे. सर, जेव्हा अनेकदा VIP लोक तुमच्याकडे तक्रार करतात की बाबा त्यांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली किंवा त्यांच्या जवळच्या माणसाला झाली, तर त्याच्यावर कारवाई होते. आम्ही ते पाहिलं. म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कोणा कार्यकर्त्याला मारहाण झाली होती, एका गुंडाने केलेली होती, कारवाई झाली. पण अशी ट्रीटमेंट सामान्य माणसाला पण मिळते का? 100% या केसमध्ये पण आपल्याला मी खात्रीने सांगतो, घटना घडल्यानंतर कारवाईची जे मार्ग आम्ही जे सांगितले होते की काय काय कारवाई करायचे यामध्ये, हे माननीय मंत्री महोदयांचे सांगण्याचे पूर्वीच ही आमची निर्णय झाली होती. आणि यामध्ये सामान्य नागरिक असो किंवा कोणी असो, जे अग्रीव्ड असतील, जे विक्टिम असतील, त्यांना न्याय द्यायसाठी आणि अशा प्रकारचे क्रिमिनल्स कोणीही असो त्यांचे विरुद्ध अत्यंत कारवाई करायची आमची धारणा आहे, आमची भूमिका आहे. आणि खरं आम्ही हे जे सो कॉल्ड इथे 2-4 गँग्स वगैरे जे खरं जे पुण्या शहरात नाव त्यांचे इनफेमस झालेली आहे आणि ते थोडासा जास्ती मोठा झाल्याची समजते. ते पुण्याला आणण्याचे पूर्वीच पण काही कल्पना होती आणि काही गँगस्टर्सला आम्ही इथे परेड पण घेतले होते. त्याबद्दल पुढच्या काळात आमची टीका पण झाली की ते फक्त परेड केला आणि CP नंतर फूस झाला, काय टीका पण झाली. आमची भूमिका स्पष्ट होती आणि त्या परेडची दृष्टिकोनातून पण त्यांना एकच गोष्टी सांगण्यात आला होता की तुमचे इतिहासमध्ये काय क्रिमिनॅलिटी किंवा रेकॉर्ड होता त्याच्याशी आज नंतर आमची काही देवाणघेवाण नाही आहे. आज नंतर तुम्हाला मार्गी राहायचे. तुमचेकडून काही चूक किंवा तुमचे मेंबर्सकडून काही चूक झाली तर ते जे सो कॉल्ड लीडर आहे त्याचे गँगचे, त्यांना आम्ही सोडणार नाही. ही त्यांना सख्त तंबी त्यावेळी देण्यात आली होती आणि मध्ये देण्यात आली होती. या केसमध्ये ज्यावेळी आमचे लक्षात आला की एक पर्टिक्युलर गँगचेही 4 सदस्य आहे, त्याच वेळी आमचा निर्णय झाला होता की यामध्ये कडक भूमिका घ्या आणि यामध्ये मोका अंतर्गत कारवाई करायची. आणि त्याच मार्गी आम्ही आहो. आणि आज त्यांना लॉकअपमध्ये ठेवून त्यांचे पाय उतारा, कायद्याची दृष्टिकोनातून ऑब्व्हियसली पाय उतारा पण करण्यात आलेली आणि समाजाला मेसेज क्लिअर आहे. आमचे दृष्टिकोनातून कोणी मोठा दादा काका नसते. काही चूक झाली तर पोलीस दल आणि लॉ कायदा त्यांना सोडणार नाही, याच भूमिकाची. आणि याच केसची मार्फतीने आम्ही बाकी सगळ्यांना पण अशा प्रकारचे लोकांना सूचना देऊ इच्छितो, मार्गी राहा, आमची काही दुश्मनी नाही आहे. बरोबर. काही चुकला किंवा काही तुमचे ॲक्शन्सला ग्लोरिफाय केला की फॉर्च्युनर घेऊन चालणे आणि मोठे गाडीचे कॉन्वॉय घेऊन चालणे आणि रील्स तयार करणे असा दिसला तर आपण त्यांना लक्षात ठेवावं लागेल की ते आमचे रडारावर आहे आणि कधीही त्यांच्यावर सर्जिकल ॲक्शन होईल. आणि त्यामध्ये कोणीही मनात
शंका ठेवू नका की आम नागरिक असतील नसतील, मोठा असतील लहान असतील, त्यांचे जर विक्टिमायझेशन झाला तर त्यांना न्याय द्यायची आमची आणि आमच्या दलाची भूमिका आहे आणि त्यावर आम्ही भक्कमपणे त्या मार्गावर उभे आहे. सर तुम्ही पुण्यात जो कार्यक्रम झाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तेव्हा एक नवीन सिस्टीम चालू होती. 112 नंबरला जर सामान्य माणसानं कॉल केला तर त्याला क्विक रिस्पॉन्स देण्याची त्याची तुमची ती योजना आहे. तर तिचं आता टायमिंग कसं आहे, कसा रिस्पॉन्स मिळतो आहे, टायमिंग पोलीस दल खरोखर तसं अलर्ट आहे का? इतकं टायमिंग सुधारण्याची आता 7 ते 8 मिनिटची आमची रिस्पॉन्स टाईम पूर्वी होती. आता मागच्या महिन्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते एक नवीन COP24 योजनाची शुभारंभ झालेली आहे आणि ऑब्जेक्टिव्ह आहे की रिस्पॉन्स टाईम कमी करायची. रिस्पॉन्स टाईम कमी म्हणजे घटना घडल्याची फोन आली तर आमचे लोक जितके लवकर पोहोचले तितके कॉन्फिडन्स आम नागरिकांना जनताला येते. त्या दृष्टिकोनातून आमची रिस्पॉन्स टाईम कमी करायची टार्गेट आहे. आणि आता फक्त ते नवीन जे सिस्टम आहे ते 15 दिवस झाला, म्हणजे एक्झॅक्टली किती कमी झालेली आहे ते मला आज सांगता येत नाही. परंतु आम्ही आमच्यासाठी टार्गेट ठेवलेली आहे की ॲव्हरेज टायमिंग हे 5 मिनिटाची आत नक्कीच यायला पाहिजे, जेणेकरून फोन झाल्याबरोबर विक्टिमला दिसायला पाहिजे की पोलीस लवकरात लवकर तिथे पोहोचली. आणि पोलीस लवकरात लवकर पोहोचली तर 99% इश्यू त्यावेळी रिझॉल्व्ह होऊन जाते असे आमचे मत आहे. आणि 99% केसेसमध्ये होऊन पण जाते. 1-8% कॉम्प्लिकेटेड असते, त्यामध्ये सिनियर PI किंवा इतर फॉर्मेशन्स त्यावर अटेंड करते. सर पुण्यामध्ये लँडच्या केसेस फार असतात. म्हणजे लँड्स जमिनीच्या अनेक जमिनीवर ताबे मारणे किंवा लँड माफिया पण असे डेव्हलप झालेले आहेत. तर अशा वेळेस तुमची यंत्रणा काय काम आमचे एक क्लिअर सर्क्युलर इश्यू करण्यात आलेली आहे. मागचेच वर्षी आम्ही केलं होतं की लँडचे फोर्सफुल पोझेशन डिस्पोजेशन याची तक्रार आली की त्याच मिनिटात सिनियर PI ACP आणि DCP स्पॉटवर जातील आणि अशा कोणताही घटना होता कामा नये. ज्यांनी घेतला ते वापस स्टेटस को रिस्टोर करणे आणि काय अत्यंत कडक कारवाई करण्याची भूमिका पोलीस दलांची राहायला पाहिजे. आणि अशी खरं तर मागचे काळात मला अशा प्रकारचे फोर्सफुल पोझेशन डिस्पोजेशनचे तक्रारमध्ये अत्यंत कमतरता दिसून येते. आणि मला सर्वांना ही सूचना आहे, या मिसॲडव्हेंचरमध्ये कोणीही पडू नये. जर फोर्सफुल पोझेशन डिस्पोजेशनचे प्रयत्न केला, अत्यंत कडक कारवाई करायची भूमिका पोलिसांची आहे. पोलिसांची भूमिका एकदम क्लिअर आहे. पोलीस ओनरशिप डिसाईड करत नाही. ओनरशिप डिसाईड करायची अधिकार सिव्हिल कोर्टाचे असते. आमचे काम आहे पोझेशनला स्टेटस को मेंटेन करणे. जोपर्यंत काही कोर्ट किंवा न्यायालय किंवा ट्रिब्युनल किंवा सरफेसी ॲक्ट अंतर्गत जोपर्यंत कोणी लीगल ज्युडिशियल ऑर्डर व्यतिरिक्त मसल पॉवर किंवा मनी पॉवरनी कोणी चे ताबा बदलू शकत नाही, ती 100% आम्ही इन्फोर्स करत आहे. खरा कधी टेनेंट आणि लँडलॉर्डचे डिस्प्यूटमध्ये टेनेंट कधी घर खाली करत नाही, म्हणून डिस्प्यूट येते आमच्याकडे. आम्ही लोकांना हेच समजावून सांगते की टेनेंट लँडलॉर्डची जरी लँडलॉर्डबद्दल आमची सिम्पॅथी असतील तरी पण लिगली पोलीस त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आपण रेंट ट्रिब्युनल कोर्टला जावी, तिथून आपण ऑर्डर आणावी, आम्ही ते तात्काळ इन्फोर्स करू आणि कारवाई करू. परंतु पोझेशन मसल पॉवरच्या आधारावर होणार नाही यासाठी आमचे पूर्ण पोलीस विभागांची एकदम दक्ष वॉच आहे. यामध्ये कोणी पडू नये आणि तक्रार कोणाची असतील तर घाबरू नये. आपण पोलिसांना कॉन्टॅक्ट करा, आम्ही तात्काळ अशा प्रकारच्या आरोपीविरुद्ध कारवाई करू. सर तुमच्याबद्दल एक तक्रार आहे, तेव्हा तुम्ही फारसे कधी हसताना दिसत नाही आम्हाला. तर खरोखरी तुमचा स्वभाव असा सिरियसच आहे की कसं आहे? अशा कसे अनेकदा प्रेस कॉन्फरन्समध्ये असं तुम्ही एकदम अटॅकिंग मूडमध्ये दिसता आता, किंवा एकदम असं एखादा वकील कसा एकदम असा जोरदार त्याचं आर्ग्युमेंट करत असो तसं दिसतं. जनरल तसं काय तुमचा तुम्ही कसा सांगाल? अशा काही नाही. म्हणजे युनिफॉर्म घातल्यानंतर थोडासा ॲग्रेशन क्वेश्चन जरी आपल्याला वाटत आहे की वाढले असतील तर तशी काही गोष्टी नाही आहे. म्हणजे कॅमेरा समोर थोडासा फॉर्मल राहावा लागते आणि
इन्फॉर्मल पण वेळ आहे, ज्यावेळी कॅमेरा नसते त्यावेळी इन्फॉर्मल पण असते. सर, तुम्ही आता इतक्या गुंडांच्या रील्सवरती इकडे इकडे स्वतः लक्ष ठेवता किंवा तुमच्या यंत्रणा सगळी लक्ष ठेवती, पण स्वतः अमितेश कुमार कधी सोशल मीडिया पाहतात का, वापरतात का कधी? 100% सोशल मीडियावर आहे आम्ही. सोशल मीडिया एक इन्फॉर्मेशनचे एक अत्यंत चांगला नेटवर्क आहे. बरं. बरेचसे इन्फॉर्मेशन सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला भेटते. पोलीस, पुणे सिटी पोलीसचे हँडल्स आहे, आमचे पर्सनल पण हँडल आहे, त्यावर पण बरेचसे लोक मेसेज करत असतात. आणि खरं एक ग्रीव्हन्स रिड्रेसलचे आणि एक एनॉनिमस रीत्याने शहरात काय चालू आहे याचे जाणीव, याची कल्पना होण्यासाठी सोशल मीडिया अत्यंत महत्त्वाची आहे. कधी कधी काही गोष्टीवर एक्झॅजरेशन जरी असतील, परंतु पल्स सिटीचे काय आहे, काय नागरिकांचे मनात काय अपेक्षा आहे, त्यांचे कशा प्रकारचे त्रास आहे, काय इश्यूज आहे, हे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून समजते. आणि त्याचे वापर मी आमची स्ट्रॅटेजी तयार करणे, रिस्ट्रॅटेजायझिंग, आमची दिशा ठरवणे, यासाठी त्याची एक मोलाची, एक अत्यंत महत्त्वाची त्याची एक रोल आहे. सोशल मीडियावर ज्या तक्रारी येतात किंवा जे ग्रीव्हन्सेस येतात ते तुम्ही ॲड्रेस करता तुम्ही त्याच्यामध्ये? ग्रीव्हन्सेस असतील, तक्रार असतील किंवा ओव्हरऑल रील्स किंवा मीडियावरचे पोस्ट बघितल्यानंतर पल्स सिटीचे जे पल्स आहे की काय इश्यूज आहे जे त्यांना वाईट वाटते किंवा त्यांना त्यांची काही मत काय आहे शहराचे आम नागरिकांचे, ते एक पल्स, एक फिलिंग, एक नॅरेटिव्ह समजते. आणि त्याचे त्यांना काउंटर करायसाठी आणि त्याचे करेक्ट करायसाठी स्ट्रॅटेजी तयार करण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही पहिल्याच अटेम्प्टमध्ये सर IPS झालेला होता, म्हणजे दिल्लीमध्ये तुमचं सगळं सेंट स्टीफन्समधनं कॉलेज वगैरे झाल्यानंतर. तर जेव्हा तुम्ही पोलीस फोर्समध्ये आला तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर कोणते अधिकारी होते की नाही, म्हणजे प्रत्येकजण वेगळा असतो, पण नाही, पण जरा थोडंसं यांच्यासारखं एक आपण मॉडेल्स किंवा एक आदर्श समोर ठेवतो, तर तसं तुमच्यासमोर काही होतं? बरोबर आहे. ज्यावेळी आम्ही आलो होतो त्यावेळी इनामदार साहेब पोलीस महासंचालक होते, आयडल सारखे होते. सर्व गोष्टीवर प्रोफेशनलिझम असतील, इंटिग्रिटी असतील, त्यांचे पोलीस वेलफेअरचे इश्यूजवर असतील, नागरिकांसोबत जे त्यांचे एक रिलेशनशिप होता, एक टच होता, एक ह्युमन अप्रोच टू पोलिसिंग होता, ही सगळी एक अत्यंत आयडल सारखे होते. आणि खरं त्यावेळी सर्वात सुरुवातीच्या काळात एक सर्वात इम्प्रेसिव्ह एक आयडल म्हणून आमच्या समोर होते इनामदार साहेबच. ओके. त्यांच्याबरोबर कधी काम करण्याचा अनुभव आला सर? काम करायचे म्हणजे मी फार ज्युनियर, ते ASP होते, ते DG होते, परंतु हो खरं एक इन्सिडेंट बुलढाणाला ज्यावेळी मी ASP होतो तर ते घडला होता आणि त्याचे ब्रीफिंग करायसाठी मी नागपूरला असेंब्ली सेशनसाठी गेलो होतो आणि तिथे त्यांना ब्रीफ केलं होतं. तेवढेच इंटरॅक्शन असायचे, कारण पोलीस महासंचालकची खरी दैनंदिन इंटरॅक्शन ASP सोबत काही जास्ती होत नाही. ओके. सर, तुम्हाला क्रिकेट पाहायला आवडतं की क्रिकेटचे बेटिंगवरती तुमचं जास्त लक्ष असतं? पाहण्यात जास्त. ओके. नागपूरच्या जो क्रिकेट बेटिंगचा जो किस्सा आहे त्या केसचं पुढे काय झालं पाहिजे, तो अतिशय गाजलेला किस्सा आहे. अच्छा, बेटिंगचे हो. बेटिंगचे, क्रिकेट बेटिंग एक मोठ्या एक रॅकेट तिथे होता अशा दिसला होता. एका तक्रार आमच्याकडे आला की एका व्यक्तीची काही कोट्यावधी रुपयाची फसवणूक झालेली आहे आणि आम्ही इमिजिएटली ते व्हेरीफाय केले, त्यामध्ये खरा दिसला आणि इमिजिएटली गुन्हा दाखल करून, सर्वात मोठी गोष्टी की गुन्हा दाखल झाल्याबरोबर ती रिस्पॉन्स म्हणतो आम्ही काय महत्त्वाचे आहे, इथे फिर्यादही आला आणि त्याचे FIR ड्राफ्टिंग सुरू झाली आणि त्याच क्षणी अंदाजन 150 किलोमीटर बहुतेक होता गोंदिया नागपूरवरून, एक्झॅक्टली किती आहे मला आता सध्या आठवत नाही, परंतु तिथे टीम 2.5 तासात तिथे पोहोचला आणि FIR दाखल झाल्याचे बरोबरच तिथे घरजडती घेण्यात आली आणि त्यांचे घरात काही 30 कोटी रुपयाचे सोनं आणि कॅश सापडला. आता ती झाली आणि नंतर परत ते एक सर्जिकल स्ट्राईक होती खरी. काही टेक्नॉलॉजीचे वापर करून काही आमचे खबरी, काही इन्फॉर्मेंट्स, काही इन्व्हेस्टिगेशन चालू होता आणि त्यामध्ये आमच्या लक्षात आला की त्यांनी बँक अधिकाऱ्यांसोबत मिळून लॉकरमध्ये जे काही लबाड होता ते त्यांनी बाहेर काढलेली आहे आणि आम्ही लॉकर फ्रीज केले होते. तरी पण बँकचे अधिकाऱ्यांसोबत मिळून ते लॉकरमधून सामान गायब केला होता. त्या कारवाई करून आम्ही ते जे
केला होता ते परत आम्ही 12-15 कोटी रुपये आणखी हस्तगत केले. बँकचे मॅनेजर वगैरेला पण आरोपी केले. ओके. म्हणजे तिथे पण त्या प्रकरणात क्रिमिनल जस्टिस सिस्टमसोबत खिलवाड करायची प्रयत्न झाली होती. ओके. आणि त्यामध्ये खरं तर बँकचे मॅनेजर्स आणि स्टाफला पण आम्ही अटक केला होता. आणि नंतर जे काही रॅकेट वगैरे आहे ते समोर आला होता. आणि म्हणजे एकूण मला वाटते 40-45 कोटी रुपयाचे हार्ड कॅश आणि गोल्ड बिस्किट्स ओके. आम्ही त्या प्रकरणात जप्त केले होते. आणि फिर्यादीचे गेलेले रकमपैकी ऑलमोस्ट पूर्ण रक्कम आम्ही रिकवर करून टाकली होती. सर, पुण्यामध्ये 1 वर्ष तुम्हाला झाल्यानंतर पुण्यामधल्या कोणत्या ठिकाणांना तुम्ही भेटी दिल्या किंवा आवर्जून असं वाटलं की नाही या शहराचं जरा थोडंसं आपल्याला उशीर आपण आलो शहरामध्ये असं वाटलं? भरपूर म्हणजे FC रोड, JM रोड हे ओके. मी नेहमी म्हणायचे की आम्ही ज्यावेळी पुण्याला कधी आलो नव्हतो, नोकरीत आलो नव्हतो, त्यावेळी पण FC रोडचे नाव ऐकायचे. ओके. आणि आज पण FC रोड आणि JM रोड जाऊन वाटते की खरं ते आयकॉनिक रोड्स आहे. आता ओके. अशा प्रकारचे रोडला परत काहीतरी डिसिप्लिन आणणे गरजेचे आहे असं आम्हाला वाटते. काही प्रयत्न सुरू आहे, काही आणखी जोरात प्रयत्न करणे गरजेचे आहे, ते पण आम्ही करू. परंतु पुणे ओव्हरऑल एक शहरमध्ये फिरताना ते आर्मी एरिया असतील किंवा कोर एरिया, दगडूशेठ गणपतीचे त्या परिसरात फिरणे, गणपतीमध्ये ज्यावेळी सकाळी आम्ही मुख्य मिरवणूकचे दिवशी सकाळी ज्यावेळी आम्ही रस्त्यावर फिरत होतो आणि सगळे पूर्ण रस्त्यावर रंगोली काढलेले होते, पूर्ण स्वच्छ केले होते. खरं त्याची ही पुणे आहे आणि पुणे महान आहे. गणपती म्हणजे आम्ही 30 वर्षात वेगवेगळे शहरात गणपती बंदोबस्त केले. बरं. पुण्याचे गणपती एक वेगळाच आहे, एक वेगळा आनंद आहे, लोकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे. बरं. आणि अत्यंत एक चांगले वातावरणात ही सर्व म्हणजे सण उत्सव इथे साजरा होते. सर, तुमची गाडी पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये कधी अडकते का? नेहमी अटकते. ते म्हणजे जे आम नागरिकांचे अटकते ते आमचे पण अटकते. ओके. आणि खरं म्हणून कम्यूट टाईम कमी करणे आणि डिकंजेस्ट करणे हे एक अत्यंत महत्त्वाचे मुद्दा आहे. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि खरं सांगायचे असेल तर जी स्थिती मागचे फेब्रुवारीला होती बरं. त्याचे कमीत कमी 20 ते 25% सुधारणा या फेब्रुवारीत झालेली आहे, हे आम्ही ठामपणे सांगतो. कशामुळे मग हे झालं? हे म्हणजे भरपूर एक सेन्सिटिव्हिटी ट्रॅफिकवर बरं. आणि जे कंजेशन स्पॉट्स आयडेंटिफाई करून त्यावर मार्ग काढणे. फक्त हे सांगणे की हे पोलिसांची काम नाही, हे महानगरपालिकाची काम आहे, यांचे काम आहे, त्यांचे काम आहे, हे सांगून चालत नाही. बरं. जे काही आम्हाला इंटरव्हीन करून शॉर्ट टर्ममध्ये करता येते ते करायला पाहिजे. आणि एक प्रोफेशनलिझमनी आणि एक पॅशननी, एक मनापासून त्यामध्ये त्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे, काय टेक्नॉलॉजीचे वापर होऊ शकते हे सगळे बघून कारवाई केली तर रिझल्ट दिसते. वाघोलीचे रोडवर काही भरपूर काही स्टेप्स घेण्यात आली. युनिव्हर्सिटी रोडवर जे एक मेजर कंजेशन स्पॉट होता तिथे काही सुधारणा आणण्यात आली. आता पुढच्या काळात आपल्याला 1 महिन्यात आणखी सुधार तिथे दिसेल. अशा वेगवेगळे अराउंड 30 to 40 स्पॉट्सवर आम्ही इंटरव्हीन करून आम्ही कंजेशन कमी करण्याचे प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट की कंजेशन झाली की आम्हाचे रिस्पॉन्स इमिजिएट असायला पाहिजे. कारण नागरिक ज्यावेळी ट्रॅफिकमध्ये अटकतात ते विचारतील की ही काही रोड नॅरो आहे किंवा काही दुसरी गोष्टी असतील, इन्फ्रास्ट्रक्चरचे असतील. परंतु त्यावेळी ट्रॅफिक पोलीस जर दिसला नाही तर त्यांचे सर्वात मोठा आक्षेप असते की पोलीस कुठे झोपलेले आहे. म्हणून काही कंजेशन झाला तर आमचे लोक तिथे लागेज पोहोचायला पाहिजे. अगर ते नेहमीचे कंजेशन स्पॉट आहे तर त्या वेळेवर पोलीस डेली राहायला पाहिजे. अगर काही अनएंटिसिपेटेड कारणांनी टेम्पररी काही ब्लॉकेजेस झालेली आहे, पोलीस रिस्पॉन्ड करायला पाहिजे. तिथे उभे राहून तिथे क्लिअर करण्याची प्रयत्न करण्यात यायला पाहिजे. पब्लिकांना ज्यावेळी दिसते, पोलिसांना पण माहिती आहे की पब्लिकांना पण माहिती आहे की पोलीस काही भगवान नाही की सगळे जादूचे छडी फिरवला आणि सगळे सुधरून जाईल, अशा पब्लिकचे पण अपेक्षा नसते. परंतु प्रयत्न होत आहे आणि प्रामाणिक प्रयत्न आहे हे लोकांना ज्यावेळी दिसते त्यावेळी त्यांना कॉन्फिडन्स येते. या मताची आम्ही आहे. आणि खरं आम्ही रिस्पॉन्ड करून, माइंड अप्लाय करून, ॲनालाइज करून, स्टडी करून काही सोल्युशन प्रत्येक स्पॉट्सची काढण्याची आमची प्रयत्न असते. आणि डेली एक्सपेरिमेंटल वेगवेगळे ठिकाणी आमचे सुरू आहे.
खराडी रोडवर, वाघोली रोडवर, सोलापूर रोडवर प्रत्येक ठिकाणी आम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करत आहे. काही एक्सपेरिमेंटचे चांगली रिझल्ट दिसते, आम्ही त्यांना परमनंट करतो. काही एक्सपेरिमेंट चुकीचे रिझल्ट देते, त्यांना परत घेतो. म्हणजे त्या दृष्टिकोनातून आमची घुसून त्या खोलमध्ये जाऊन आणि त्यांना सॉल्व्ह करायची दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहे. आणखीन एक विषय येतो सर, जेव्हा सामान्य माणूस पोलीस ठाण्यामध्ये जातो तेव्हा त्याची अनेकदा चर्चा असते की बाबा लवकर फिर्याद घेतली जात नाही, त्याला दाद मिळत नाही. तर त्याच्यावरती तुम्ही काही इन्स्ट्रक्शन दिलात खाली लोकांना? आमचे इन्स्ट्रक्शन क्लिअर आहे की एक गोष्टी लोकांना लक्षात ठेवावं लागेल की फिर्याद आल्याबरोबर त्याचे जबाब घेणे, त्याचे कम्प्युटरमध्ये एंट्री करून FIR रजिस्टर करण्यामध्ये वेळ लागते. त्यामध्ये तास 1.5 तास लागू शकते. परंतु त्या कंप्लेंट आली की पोलीसचे चक्र चालायला पाहिजे. आणि इथे जसे मी स्वारगेटचे पण सांगितले, फिर्याद आली म्हणजे कंप्लेंट आली की त्याच क्षणी पोलीस कामावर लागले. विक्टिमचे जबाब चालू होता, ते जबाब होऊन ते एंट्री करण्यामध्ये 2-3 तास लागले असते. परंतु तोपर्यंत सगळे स्पॉट व्हिजिट, CCTV फुटेज तपासणी, पाहणे, आरोपी आयडेंटिफाई करणे, आरोपीचे नाव निष्पन्न करणे, आरोपीचे मोबाईल नंबर हस्तगत करणे, आरोपीचे CDR काढणे, आरोपीचे लोकेशन बघणे, ही सर्व कारवाई त्या काळात झाली होती. सांगण्याची अर्थ अशी आहे की आमचे इन्स्ट्रक्शन क्लिअर आहे की ज्यावेळी फिर्याद आली की फॉर्मॅलिटी बाजूला चालू द्या, परंतु तुम्ही सेन्सिटिव्ह रीत्याने तुमचे ॲक्शन सुरू करा. एका लहान मुलीचे मिसिंगचे तक्रार फॉर एक्झाम्पल आली, तर आपण बसून फिर्याद लिहू लागले तर ही काही सांत्वना देणारी गोष्ट विक्टिमसाठी नसणार. बरोबर. पहिले आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, CCTV बघावं लागेल, मुलीचे शोध घेण्याची मोहीम करावा लागेल, बाजूला आपण फिर्याद घेत राहा. म्हणून आमची भूमिका, आमची इन्स्ट्रक्शन्स, आमचे डिरेक्शन्स आमचे पोलीस स्टेशन्सला हेच आहे की फिर्यादी आला की त्याचे दृष्टिकोनातून आपण बघून सेन्सिटिव्ह रीत्याने प्रकरण हाताळा. एका फॅमिलीचे मुली मिसिंग झाल्याची तक्रार आली आणि आम्ही संवेदनशीलता दाखवले नाही. आपल्याला विचार करावा लागेल की ज्या कुटुंबाचे मुली मिसिंग झालेली आहे त्या कुटुंबाचे मानसिकतावर काय परिणाम पडत असतील आणि त्या संवेदनशीलता आम्हाला पाहिजे. कधीकधी आमचे लोक अशा प्रकरण नेहमी हाताळत इन्सेन्सिटिव्ह होऊन जाते. आम्ही लीडर्स म्हणून त्यांना रिसेन्सिटाईज करणे की ही त्यांचे दृष्टिकोनातून बघा, पुट युअर सेल्फ इन हिज और हर शूज आणि ॲनालाइज करा त्यांचे मानसिकता आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही रिस्पॉन्स करा. तुम्ही जर या अशा प्रकारचे विक्टीम असतील तर तुम्हाला पोलिसांकडून काय अपेक्षा असतील त्या दृष्टिकोनातून बघून तुम्ही तुमचे ॲक्शन्स करा, अशी आमची सूचना आहे आणि त्याच भूमिकाची आम्ही आहे. सर, आजकाल सोशल मीडियामध्ये महापुरुषांबद्दल किंवा एखाद्या महान व्यक्तींबद्दल जर टीका झाली, टिप्पणी केली किंवा त्यांच्याबद्दल खालच्या भाषेत बोललं गेलं तर पोलिसांकडे लगेच तक्रार होते. तर त्याबाबत एक थोडंसं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि पोलीस कारवाई याच्यामध्ये काही फरक आहे की नाही? किंवा 100% आमची क्लिअर हे आहे की फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे, ते एक मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे आणि त्याबद्दल कोणीही त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आणि सगळ्या नागरिकांना ती राईट आहे. परंतु बोलताना त्यामध्ये रेस्ट्रिक्शन्स पण आहे. आपण कोणाची भावना भडकवू शकत नाही, आपण काही रॅश बोलू शकत नाही, आपण गालीगलॉज करू शकत नाही, आपण आपत्तीजनक बोलू शकत नाही, आपण वैयक्तिक टीका टिप्पणी करू शकत नाही. ही काही मर्यादा आहे. त्या अशा प्रकारचे तक्रार आल्यानंतर आम्ही दोन्ही गोष्टीचे विचार करून की त्यांचे राईट आणि फ्रीडम पण त्यावर पण ऑब्स्टेकल येता कामा नये, ते अधिकार त्यांना आहे. परंतु त्यांनी मर्यादा पाळला की नाही पाळला हे खात्री केल्यानंतर आम्ही निर्णय घेतो की त्या प्रकरणात गुन्हा दाखल करायचे किंवा नाही. तुमचा एक जुना व्हिडिओ एक वारंवार सर्क्युलेट होत असतो आणि तो आहे पोलीस ठाणे हे सरकारी कार्यालय आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सामान्य माणूस व्हिडिओ चित्रण करू शकतो. तर ते तुम्हीच बोललेले आहात की? 100% आम्हीच बोललेले आहे आणि आम्ही लेखी पण दिलेली आहे. पोलीस स्टेशन
आणि आम्ही एक पब्लिक सर्वंट आहे. आम्ही ज्यावेळी काम करत आहे, लोकांना अधिकार आहे आम्ही काय करत आहे त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची. बरं. आणि पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस आहे. ऑब्व्हियसली लॉकअप वॉकअपची एरियामध्ये सेफ्टी सिक्युरिटीचे इश्यू येते. बरं. ते सोडून त्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग आम नागरिकांना करायची अधिकार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बंधन नसायला पाहिजे. आम्ही रस्त्यावर असून फिरत असताना कारवाई करत असताना लोकांना अधिकार आहे व्हिडिओ चित्रीकरण करायचे. कोणाला त्यावर आक्षेप व्हायला नाही पाहिजे. आम्ही आमचे अधिकारी कर्मचारीला हेच सांगतो की तुम्ही तुमचे कंडक्ट, तुमचे बॉडी लँग्वेज, तुमचे प्रोफेशनलिझम तुम्ही तुमचे ॲक्शन्सनी दाखवा. लोकांना व्हिडिओ रेकॉर्डिंग करू द्या, काय फरक पडते. ओके. फक्त एवढेच एकच कॅच आहे त्यामध्ये, महिला अधिकारी कर्मचारी आमच्याकडे असते, त्यांचे डिग्निटीला काही विपरीत परिणाम होता कामा नये. एवढेच फक्त एक काळजी घेणे लोकांना गरजेचे आहे. आणि काही पोलीस स्टेशनमध्ये काही सेन्सिटिव्ह ठिकाण जिथे आर्मरी असते, वेपन असते, तिथे लॉकअप असते, ती काही स्पॉट्स आहे जिथे काही चित्रीकरण करायची गरज नाही आहे. ओके. परंतु मी आमची रिस्पॉन्स फिर्यादीला, विक्टिमला काय देत आहे किंवा आम्ही काय गप्पा मारत आहे पोलीस स्टेशनला बसून किंवा काय करत आहे, लोकांना पूर्णपणे अधिकार आहे. लोकांनी करावी. आम्हाला काही लपवाछपवी करायचे नाही. आम्ही पब्लिक सर्वंट आहे. आम्ही ओपन बुक आहे, ओपन किताब आहे. लोक जे करायचे ते आपण रेकॉर्डिंग करू शकते. आणि काही आपत्तीजनक कृत्य दिसून आला नक्कीच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नजरेत आणा. ही आम्ही एक करेक्टिव्ह मेकॅनिझम, ही आम्ही आमचे अधिकारी कर्मचारीवर डेली चेक्स अँड बॅलन्स, एक आम नागरिकांची खरं अर्थाने शेवटी आम्ही आम नागरिकांवर जबाबदार आहे. आमची सेवा आम नागरिकांसाठी आहे. आमची जे काही कृत्य ते आम नागरिकांचे सुरक्षासाठी आहे. आम नागरिकांचे न्याय अडचणीचे निराकरण करायसाठी आहे. आणि आम्ही त्यांना अकाउंटेबल आहे. ज्या नागरिकांना इच्छा असतील आमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, आमचे दलांचे व्हिडिओ, अधिकारी कर्मचारीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करेल, आरामशीर करा, काही अडचण नाही. कोणी आपत्ती व्यक्त केला त्यांना आमचे सर्क्युलर दाखवा. आम्ही सूचना पण सगळ्यांना दिलेली आहे, काही अडचण. आणखीन एक तुमचा एक चांगला निर्णय होता तो म्हणजे जे चौकांमध्ये तृतीयपंथी भीक मागत होते किंवा वेगळ्या प्रकारे काहीतरी वाहन चालकांना अडचण करत होते, तर त्यांच्यावर तुम्ही खंडणीचा गुन्हा दाखल करू असे आदेश दिलेले होते. तर त्यानुसार काही कारवाई फरक पडलाय किंवा काही फरक पडलेले आहे. जे स्ट्रीट बेगिंग किंवा ट्रान्सजेंडर्स किंवा इतर लोक रस्त्यावर भीक मागणे आणि काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणून हे करणे, ही एक शिस्तीचे दृष्टिकोनातून योग्य आणि उचित वाटत नाही. अशा प्रकारचे लोकांवर कारवाई करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहे. भरपूर सुधारणा आहे, परंतु आणखी काही करणे गरजेचे आहे. सर, थोडे एक दोन फक्त प्रश्न. नागपूरचे तर्री पोहे की पुणेरी मिसळ? पुणेरी मिसळ. अरे असं मग तर्री पोहे आता काय त्याच्यामध्ये मिळाले तर? तरी पोहे खरं नागपूरवरून आल्यानंतर नागपूरला परत जायची संधीच मिळाली नाही, म्हणून नागपूरचे तरी पोहे आम्ही विसरलो आता. ओके. सर, सिनेमा पाहता की वेब सिरीज पाहता? काय सिनेमा मग तुमच्या का मूवी हॉलमध्ये हे बघायचे मूवी आता इथे भरपूर दिवसापासून जाऊ शकले नाही. खरं तर काही एक आता छावा एक बघायसाठी जायचे, परंतु वेळ मिळाला नाही. परंतु टी व्ही वगैरे मी एकदमच बघत नाही, वेळच नाही आहे टी व्ही बघायचे. तर अरे मग न्यूज चॅनल्स वगैरे, तुमची प्रेस कॉन्फरन्स वगैरे ते तरी पाहता? ते सगळे आजकाल मोबाईलवर असते ना. कम्यूट करताना, गाडीमध्ये जात असताना मोबाईल्सवर सगळे दिसून जाते. घरा जाऊन टी व्ही बघायची कधी आमची आवड राहिलीच नाही मी टी व्ही बघायची. ओके. सर, आमच्या ऑफिसमध्ये पण बहुतेक आपल्याला टी व्ही दिसणार नाही. तर तुम्ही तुमच्या कॉलेज जीवनामध्ये शेक्सपियर मंडळ वगैरे स्थापन केलेलं होतं आणि तुम्ही ते शेक्सपियरचे चाहते वगैरे आहात. मग शेक्सपियरचं ऑथेलो आवडतं की हॅमलेट आवडतं? मग शेक्सपियर सोसायटी म्हणून एक ड्रॅमॅटिक सोसायटी होता. त्या ड्रॅमॅटिक सोसायटीचे एका विंगचे आम्ही सचिव होतो. आणि त्यामध्ये बेसिकली फारशी मला लिटरेचर वगैरेची कधी फ्रँकली सांगायचे तर कधी अशा विशेष आवड राहिली नाही. परंतु कॉलेजमध्ये इतके एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही होतो. शेक्सपियर सोसायटीचे सेक्रेटरी होतो आम्ही. कॉलेजचे फेस्टिवल जे असते एक प्रत्येक वर्षी सगळे कॉलेजला फेस्टिवल, त्याचे आम्ही चीफ कोऑर्डिनेटर होतो. कॉलेज कॅबिनेटचे आम्ही मेंबर होतो. तर ब्रिज असोसिएशनमध्ये आम्ही होतो. भरपूर असे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही जोरात कॉलेजचे डेजमध्ये होतो. आणि भरपूर ॲक्टिव्हिटीज त्यामध्ये केले. प्लेज वेगळं ऑर्गनाईज केले. प्लेजमध्ये आम्ही जास्ती ऑर्गनायझिंगमध्ये होतो आम्ही. म्हणजे खरं तर म्हणजे मी ॲक्टर किंवा मी आर्टिस्ट नव्हतो,
परंतु चीफ कोऑर्डिनेटर सेक्रेटरी असल्यामुळे ते सगळे त्याचे नियोजन म्हणजे प्रोडक्शनची काम जबाबदारी आमच्यावर होती आणि अत्यंत चांगली एक्सपिरियन्स त्यावेळी आहे. पुण्यामध्ये काही कोणतं मराठी नाटक पाहिलं की नाही? नाही, आतापर्यंत पाहिले नाही. मराठी नाटक नाही पाहिलं. बरं बरं. कोणताही नाटक पाहिले नाही. खरं ही सगळी काम बरेचसे काम करायचे आहे, बरेचसे अशा प्रकारचे ॲक्टिव्हिटीज घ्यायचे, बरेचसे ठिकाणी काही आयकॉनिक रेस्टॉरंट्स आहे पुण्याचे जे ऐकलेले आहे, आजपर्यंत जाण्याची वेळ नाही मिळाली, सगळे आता करायचे आहे. ओके. जर अमितेश कुमार हे IPS ऑफिसर झाले नसते तर काय झाले असते? सेकंड ऑप्शन काय होता? म्हणजे समजा सरकारी नोकरी नसती तर? मी लॉमध्ये आमची ग्रॅज्युएशन संपल्यानंतर आम्ही 3 इयर LLB कोर्समध्ये इनरोल झालो होतो, कॅम्पस लॉ फॅकल्टी दिल्ली विश्वविद्यालयाला. ओके. आणि तिथे आम्ही फर्स्ट इयरमध्ये होतो, परंतु ही IPSमध्ये सिलेक्शन झाली म्हणून कंप्लीट झाली नाही त्यावेळी लॉ. परंतु बहुतेक जर ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जर आम्ही सिलेक्ट झाले नसतील तर बहुतेक आम्ही एक लॉयर ॲडव्होकेट प्रोफेशनमध्ये राहतो, कारण ती एक फील्ड आणखी आहे जे मला आवडते. आणि त्यावेळी आमचे कॉलेजचे भरपूर बॅचमेट्स आणि हे आज सिनियर काउन्सिल, सिनियर लॉयर्स, दिल्ली हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट किंवा इंटरनॅशनल पातळीवर पण काही बॅचमेट्स आहे. बहुतेक आम्ही त्याच फील्डमध्ये गेले असतील. परंतु नंतर आम्ही लॉ कंप्लीट केले. म्हणजे परत SP असताना आम्ही LLB केले, CPA एका ठिकाणी असताना आम्ही LLM केले, नागपूरला DCP असताना सायबर लॉमध्ये म्हणजे 2005-06 मध्ये डिप्लोमा सायबर लॉमध्ये घेतले. तर एज्युकेशन आमची म्हणजे अकॅडमिक्स चालू राहिली. जेव्हा राजकीय नेते जाहीरपणे पोलिसांवर टीका करतात त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मी जनसामान्य नागरिक असतील, लोकप्रतिनिधी असतील, पत्रकार, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, त्यांना सगळ्यांना टीका करायची अधिकार आहे. घटना घडल्या तर टीका होणे स्वाभाविक आहे. आम्हाला त्यावर काही अस्वस्थता वाटायची ही कधी अपेक्षा आमचे म्हणजे दलाला, आमचे सारखे अधिकारीला शोभत नाही. परंतु अशा प्रकारचे जे टीका किंवा अशा प्रकारचे टिप्पणी ही आमच्यासाठी एक रिस्ट्रॅटेजायझिंग करायसाठी आणि आत्मपरीक्षण करून काय सुधारणे गरजेचे आहे, आत्मपरीक्षण करून लोकांची अपेक्षा किती टक्के किती पण आम्ही पूर्ण करत आहे, ही आत्मपरीक्षण करून आपल्याला दलासाठी एक मार्ग ठरावा लागते. मार्गमध्ये काय रिस्ट्रॅटेजाइज करून बदल करायचे त्या दृष्टिकोनातून आम्ही बघतो. कधीकधी टीका किंवा कधीकधी अशा टिप्पणीमध्ये तथ्य कमी असते किंवा एक्झॅजरेटेड असते किंवा काही वाटते की हे वस्तुस्थिती नाही आहे. तर ते आपले काम आहे की लोकांना सांगणे की ही खरी स्थिती ही आहे आणि आमची लिमिटेशन ही आहे. लोकप्रतिनिधी, शासनाचे प्रतिनिधी यांना ब्रीफ करणे पण गरजेचे असते, त्यांना आम्ही ब्रीफिंग पण करत असतो. परंतु यावर काही मला वैयक्तिकरित्याने खेद वाटतो किंवा अस्वस्थता वाटते हे आम्ही आपल्याला जबाबदारीने सांगतो, अशा कधी होत नाही. भरपूर दिवस नोकरी झालेली आहे. मी काय आहे, मला म्हणजे काय आमची प्रोफेशनलिझम आहे ते लोकांना ॲक्शननी दाखवावं लागते, फक्त बोलून हे चालत नाही. आणि घटना घडला तर टीका होणे स्वाभाविक आहे आणि जर जबाबदारीचे पदावर आहे तर अशी प्रकारचे टीका सहण्याची शक्ती पण असणे गरजेचे आहे. आपले मार्ग, आपले काम प्रामाणिकपणे असायला पाहिजे, पूर्णपणे प्रोफेशनली करेक्ट असायला पाहिजे. कोणी इंटिग्रिटीवर उंगली उठवण्याची काही संधी येण्याची, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पण येण्याची संधी द्यायची नाही, अशा प्रकारचे आपले कंडक्ट ठेवायचे. बाकी सगळे मार्ग आपोआप टिकते. सर, थँक्यू. तुम्ही लेट्सअपशी खूप दिलखुलासपणे संवाद साधला आणि तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बहुत बहुत धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू.